यावर्षी तर पावसाळा चांगलाच लपंडाव खेळत आहे. पावसाळा जरी लपंडाव खेळत असला तरी सध्या मक्याचा सीझन सुरूच आहे. तुम्हाला जर खरीच मक्याची खरी टेस्ट घ्यायची असेल, एन्जॉय करायचं असेल तर एकदा तुम्ही माझ्या सांगण्यावरून कॉर्न पनीर कॅप्सिकम मसाला नक्की ट्राय करून बघा. रोजच्या जास्त भाजी करून आणि खाऊन कंटाळला असतील तर एकदा तुम्ही या पद्धतीचा मस्त एक तडका मारा आणि जेवणाची मज्जा घ्या. घरचे सगळे बोटं चाटत राहतील, एवढी टेस्टी भाजी होते. करायला अगदी सोपी आहे. तर वळूया आपल्या रेसिपीकडे. त्यासाठी आपण घेणार आहे बेबी कॉर्न. असे बेबी कॉर्न मिळतात. तुम्ही जर असं बेबी कॉर्न तुमच्याकडे जर मिळत नसेल तुम्ही साधा भुट्ट्याचे दाणे घेतले तरीही चालते. आता तेलामध्ये आपल्याला कांदा लसूण जे आहे ते छानपैकी लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आपण एक पेस्ट तयार करणार आहे, वाटण तयार करायचं आहे आपल्याला. लाल झाले की आपण ते काढून घ्यायचं आहे, थंड करायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ती कांदे आणि लसूण टाकून त्यामध्ये आपल्याला भिजवलेली मिरची आणि काजू टाकायचे आहे. याची एक आपल्याला पेस्ट करून साईडला ठेवायची आहे. पॅन मध्ये थोडंसं आपल्याला तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला कॅप्सिकम म्हणजे शिमला मिर्च घ्यायची आहे. सोबतच आपल्याला बेबी कॉर्नचे मी अशा पद्धतीचे तुकडे केलेले आहे ते घ्यायचे आहे. आता याला मस्तपैकी तेलामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. थोडंसं आपण मीठ टाकू. याने काय होते माहिती का, लगेच लवकर शिजतील, त्याला पाणी सुटते आणि त्याला शिजायला मदत होते. मस्तपैकी त्याला शिजवून घ्यायचा. कलर पण चेंज झालेला आहे. दाबून बघायचं आहे आपल्याला बेबी कॉर्न शिजला गेलं की नाही. थोडं शिजला गेलं की त्यामध्ये पनीर टाकायचं आहे आणि त्याला परत परतून घ्यायचं आहे. पनीरला थोडंसं लालसरपणा आला की आपण हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करायचे आहे. किती सुंदर कलर आहे बघा. त्याच पॅन मध्ये आपल्याला भाजी फोडणी घालायची आहे. आपण तेल घेऊया. तेल गरम झाला की त्यामध्ये आपण वर दिलेले सर्व बेसिक मसाले टाकायचे आहे. तुमच्याकडे यामधले कुठले मसाले नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे जे कुठले गरम मसाले असतील तुम्ही ते टाकायचे आहे. तर थोडं परतून घ्यायचं. नंतर आपण जी पेस्ट तयार केली होती कांदा मिरची काजू आणि लसणाची ती घालायची आहे. त्याला तेल सुटोपर्यंत छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. मग त्याला छान तेल सुटायला आलं की आता आपण यामध्ये टोमॅटो प्युरी घालायची आहे. त्याला पण छानपैकी तेल सुटोपर्यंत शिजवायचं आहे आपल्याला. बघा त्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण बेसिक मसाले घालूया. हळद तिखट धनापूड आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. परत हे आपल्याला मसाले जे आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. आता इथे आपण 1 ते 2 चमचे दही टाकणार आहे. दही घ्यायचं, त्याला व्यवस्थित फेटून ते दही आपल्याला आपल्या ग्रेव्ही मध्ये टाकायचे आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण जे पनीर वगैरे तेलामध्ये शिजवून घेतले होते ते टाकायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आता इथे तुम्हाला ज्याप्रमाणे ग्रेव्ही पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्हाला पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जर घट्ट ग्रेव्ही पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी टाकू शकता. पातळ पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता जे छान असे उकळे काढायचे आहे आपल्याला. मग किती कलरफुल अशी झाली आहे आपली कॉर्न पनीर कॅप्सिकम मसाला. डिनर साठी लंच साठी बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही टिफिनला पण ही भाजी घेऊन जाऊ शकता. तुमच्या घरच्यांना मस्त खुश करू शकता. जबरदस्त रेसिपी आहे, सोपी रेसिपी आहे. घरी सहज उपलब्ध होणाऱ्या इन्ग्रेडियंट्स पासून आपण ही रेसिपी बनवली आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आय होप तुम्हाला आजची ही सोपी रेसिपी नक्कीच आवडली असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय, टेक केअर.